नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे प्रतीक आणि मी तुमच्या सर्वांचं मनापासून आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये वेडिंग इन्व्हिटेशनचं कार्ड तयार करणार आहे, म्हणजेच लग्नपत्रिका तयार करायला शिकवणार आहे। तर ते पूर्ण स्टेप बाय स्टेप कशा प्रकारे तयार करायचे ते आपण फुल डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघायचा आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण आपण अशाच प्रकारचे एडिटिंग रिलेटेड व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आणत असतो। चला तर मित्रांनो, जराही वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या व्हिडिओला। तर आता सर्वात अगोदर डिस्क्रिप्शनमधलं मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं आहे। त्यानंतर ZApcher ॲप्लिकेशनला ओपन करायचं। या ॲप्लिकेशनची डायरेक्ट डाउनलोड लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, किंवा ॲप्लिकेशन तुम्ही प्ले स्टोरवरून पण डाउनलोड करू शकता। या ॲप्लिकेशनचा सर्व इंटरफेस आपल्या फाईल मॅनेजरसारखा असतो, त्यामुळे तुम्हाला यूज करण्यासाठी काही प्रॉब्लेम येणार नाही। त्यामध्ये तुम्हाला डाउनलोड फोल्डरला ओपन करून वेडिंग कार्ड 1.zip अशा प्रकारची फाईल दिसेल। त्या फाईलवरती क्लिक करायचं आहे। एक्स्ट्रॅक्ट हेअर ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पासवर्ड मागेल। तर पासवर्ड समोर आपल्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघायचा आहे। ओके, तर पासवर्ड टाकून झाल्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं। बघू शकता वेडिंग कार्ड नावाचं एक फोल्डर तयार झालेलं आहे। त्या फोल्डरमध्ये आपण PLP फाईल दिलेली आहे। PLP फाईलला ओपन करण्यासाठी पिक्सल लॅब ॲप्लिकेशनला ओपन करून घ्यायचं आहे। तर आता पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। थ्री डॉटवरती क्लिक करून ओपन .plp फाईलवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर .plp वरती क्लिक करून आपण ज्या फोल्डरमध्ये फाईल एक्स्ट्रॅक्ट केली होती त्या फोल्डरला ओपन करायचं। फोल्डर ओपन झाल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। PLP फाईलवरती क्लिक करायचं आहे। ओपन अँड ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। बघू शकता की अशा प्रकारे आपली PLP फाईल इथे ओपन झालेली आहे। तर यामध्ये आता चेंजेस करण्यासाठी लेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। बघू शकता सर्व लेअर दिलेला आहे। लेअर लॉक अनलॉक करून तुम्ही इथे ॲडजस्ट करू शकता। आता मी फोटो ॲड केला। इम्पोर्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि कोणता पण एक बॅकग्राऊंड रिमूव्ह असलेला फोटो ॲड करायचा आहे आणि अशा प्रकारे याला ॲडजस्ट करायचं आहे, म्हणजे आपला टेक्स्टवर नको यायला। ओके, त्यानंतर इथे तुम्ही थोडीशी कलर फिल्टर्समध्ये जाऊन थोडीशी ब्राईटनेस वाढू शकता, कॉन्ट्रास्ट वाढू शकता अशा प्रकारे। ओके, तर बघू शकता अशा प्रकारे ॲडजस्ट करू शकता। आणि या फोटोला टू बॅकवरती क्लिक करून लेअरवरती यायचं आणि बॅकग्राऊंडचे लेअर खाली करून टाकायचे। त्यानंतर अशा प्रकारे फोटो ॲड करता येईल। ओके, तर त्यानंतर फोटोची लेअर लॉक करून घ्यायची। तर आता सर्वात महत्त्वाचं इथे चिरंजीवी आणि चौकाचं नाव कसं चेंज करायचं, त्यासाठी तुम्हाला लागणार आहे इंडियन फोन कन्व्हर्टर नावाचं ॲप्लिकेशन। या ॲप्लिकेशनची लिंक पण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, किंवा ॲप्लिकेशन प्ले स्टोरवरती पण तुम्ही डाउनलोड करू शकता। तर आता मी इथे तुम्हाला मराठीमध्ये नाव टाईप, म्हणजे ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस येईल, जे तुम्हाला युनिकोड टू AMS इंडिया फॉन्टवरती क्लिक करायचं। त्यानंतर इथे अशा प्रकारचं कीबोर्ड घ्यायचा आपलं मराठी, आणि इथे अशा प्रकारे नाव टाईप करायचं आणि युनिकोड टू AMS वरती क्लिक करून इथून कॉपी करायचे। कॉपी केल्यानंतर आपल्या PLP फाईलला ओपन करायचं। आता हे टेक्स्ट सिलेक्ट केल्यानंतर एडिट ऑप्शनवरती क्लिक करायचं। आता मी टेक्स्ट सिलेक्ट करून घेतो। ओके, तर एडिट ऑप्शनवरती क्लिक करून इथे टेक्स्ट पेस्ट करून टाकायचं। तो थोडंफार चेंजेस होऊ शकतो, जर अगोदर ए लावायचं असेल तर लावू शकता, म्हणजे तो काना जर नाही आला तर ए लावायचं आहे त्याच्यापुढे। ओके, तर अशा प्रकारे तुम्ही वधूवरांचे नाव चेंज करू शकता। आता राहिलेला खालचा, तर इथे तुम्हाला काही सांगायची आवश्यकता नाही। पेन्सिलवरती क्लिक करून इथून सर्व काही चेंज केल्यानंतर खाली पण चेंज होऊन जाईल। आता शुभ विवाहाची डेट, तर डेटवरती लेअरवरती क्लिक केल्यानंतर एडिट ऑप्शनवरती क्लिक करून इथून पण तुम्ही डेट चेंज करू शकता। ओके, तर बघू शकता अशा प्रकारे चेंज होऊन जाईल। तर विवाहस्थळ इथे लिहिलेलं आहे, त्या लेअरच्या खालची लेअरवरती क्लिक करून इथे तुम्ही तयार करू शकता, म्हणजे अशा प्रकारे। ओके, तर बघू शकता अशा प्रकारे खाली लेअर चेंज होईल। इथे निमंत्रकमध्ये पण तुम्ही अशाच प्रकारे चेंज करू शकता। बाकी काही असलं तुम्ही चेंज करू शकता। आता हे सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, थ्री डॉटवरती क्लिक करून एक्सपोर्ट इमेज ऑप्शनवरती क्लिक करायचं। कस्टमला अल्टावरती सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं। त्यानंतर आपली लग्नपत्रिका फुल HD क्वालिटी म्हणजे आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होईल। तर व्हिडिओ आजचा कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगायचं। लग्नपत्रिका आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा की कशा प्रकारे झाले, आणखी यावरती व्हिडिओ आणायचे का हे पण कमेंट करून सांगायचं आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाकायचं। भेटू अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग करायला शिका। जय हिंद, जय महाराष्ट्र।